ऑपरेशन सिंदूर नंतर केंद्र सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक। आज सकाळी 11 वाजता दिल्लीत संसदेच्या लायब्ररीमध्ये बैठक। भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर बहावलपूरमधील जामिया मस्जिद आणि पाकच्या मुरीदके शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। भारतीय क्षेपणास्त्रामुळे झालेल्या नुकसानीचे सॅटेलाइट फोटो समोर। भारत पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर जम्मूच्या काही भागातील शाळा आज बंद। खबरदारीचा उपाय म्हणून बंदचा निर्णय। भारताच्या एअर स्ट्राईक नंतर लगेचच पाककडून सीमारेषेवर गोळीबारात भारताचा जवान दिनेश कुमार शहीद तर 15 जणांचा मृत्यू, 50हून अधिक जखमी। पाककडून सलग 14व्या दिवशी सीमारेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन, पाककडून गोळीबार तर भारतीय सैन्याचं चोख प्रत्युत्तर। मुंबईत भाजपचे 36 ऐवजी 108 मंडल अध्यक्ष। सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर भाजप ॲक्शन मोडवर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपची रणनीती। पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतील नालेसफाईची काय आहे स्थिती? मुंबई उपनगरचे पालकमंत्री भाजप आमदार आशिष शेलारांचा आज मुंबईतील नालेसफाईचा पाहणी दौरा। राज्यातील काही भागांसह मुंबई आणि उपनगरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। अचानक आलेला वादळी वारा आणि पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ। रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा। कर्णधार पदावरून काढल्याच्या बातम्या व्हायरल झाल्यानंतर काही मिनिटात रोहितची निवृत्तीची घोषणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।